आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. अस्वल आणि वानराच्या बरोबर आणि माझ्या कुलद्रोही विभीषणाच्या विश्वासघाताच्या सहाय्यतेच्या मदतीने आपल्या नावाचे झेंडे रोवले आहेत. त्याच्या चिंध्या करायला आला आहे रावण. रावण नाव आहे माझं. मोठे मोठे दिग्पाल, देवी देवता नाग गंधर्वांना सुद्धा रडायला लावणारा रावण. रावण, दुनियेत 3 प्रकारचे प्राणी असतात. एक केवळ बोलतात, दुसरे बोलतात आणि करतातही, तिसरे फक्त करतात, त्याची वाच्यता नाही करत. तू अभिमानयुक्त वर्णन तर खूप केला आहेस, आता करून काय दाखवतो आहेस ते तर इतिहासच सांगेल. तपस्वी, ही तपोभूमी नाही, रणभूमी आहे, रणभूमी. ज्ञानाची वाच्यता नको करूस. धनुष्य बाणाने वार कर, धनुष्य बाणाने. अवश्य. तुझी कोणतीच आकांक्षा अपूर्ण नाही राहणार. डंका कोणाचा वाजेल, झेंडा कोणाचा झुकेल. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. शोधाची आज नाही सीमा रावणाच्या क्रोधाची. मर्यादा पुरुषोत्तम श्री रघुवीर हे. हेरणातही धीर वीर गंभीर हे. रावण सांगे युद्धांत देही, राम पाहुनी हसले तेही. प्राणांचा मोहना मृत्यूचे भय हो. महासमर नाही महाप्रलय आहे. एक धनुर्व्रत
व्रतगामी, एक लोभी खलकामी, दोन दिशांची ऐट टक्करली आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. राम आणि रावण दोघांचे विफल झाले बाण. दोघेही रण बहादूर, दोघेही बलवान. कोण विजयी होणार, नाव कोणाचे मिटणार, सांगण्यास हे मोठे कठीण आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. विभीषण, कुलदूषण, कुलनाशी, देशद्रोही, तू आपला देश, आपली जाती, आपल्या कुळाचे जे काही अनिष्ट करायचे होते ते करून टाकलंस. मी चारी बाजूला तुला शोधत होतो, याने मी त्या दिवसाच्या चुकीचे प्रायश्चित्त करू शकेन जी मी तुला जिवंत सोडून केली होती. इंद्रजित योग्य सांगत होता, तुझा परित्याग करते वेळी तुला जिवंत सोडायला नको होतं, तर लंकेचा इतिहास आज काही वेगळा झाला असता. बरं झालं तू समोर आलास. ही प्रचंड शक्ती आम्ही तुझ्यासाठी सांभाळून ठेवली होती. आणि तुला स्वतः ब्रह्माजी पण नाही वाचू शकणार. ब्रह्माजी सुद्धा. रघुकुल दलाच्या साथ रावणाने निज बंधुवर केला शक्ती आघात. केला शक्ती आघात. या कुलद्रोह्याबरोबर चांगली मित्रता निभावतोयस राम, परंतु तुमच्या दोघांचा अंत माझ्या हातून होणार. अरे दुर्बुद्धी, दुराचारी, तू नर, मुनी, नाग आदीवर विजय मिळवून मधांत झाला आहेस, जो तिन्ही लोकांच्या स्वामीला नाही ओळखत. आज तुझा काळ तुझ्या डोक्यावर नाचत आहे. तुझा अंतिम समय आला आहे मूर्खा. निज स्वामीवर सारथी संकट आले पाहे. रावणास रणभूमीतुनी नेले चतुर स्वाराने.
हे आपण काय केलं करुणानिधान? माझ्यासारख्या एका राक्षस जातीच्या तुच्छ जीवासाठी आपले प्राण संकटात टाकले. मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण. ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे. दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात. शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत. हाच धर्म आहे. तिसरं, आम्ही आपल्याला लंकेचा राजा बनवण्याचं वचन दिलं आहे. आमच्या रघुकुलामध्ये ही रीत सदैव चालत आली आहे की प्राण गेला तरी वचन मोडता कामा नये. आणि आम्ही तर आमचा धर्म पाळला आहे. नाही रघुवीर समा मित्र कोणी, नाही प्रभु सम प्रतिपाल. मित्रांची संकटे झेले, होऊन त्यांची ढाल. कुठे घेऊन चाललास माझ्या रथाला? महाराज, आपण बेशुद्ध झाला होता. बेशुद्ध मी नाही, तू झाला होतास मूर्खा मतिमंद. तू रणात पाठ दाखवणाऱ्यांच्यात नाव लिहिलंयस माझं. क्षमा महाबली. श्रीरामाचा दुसरा जीभ खेचू आम्ही तुझी. जर शत्रूला श्री म्हणालास तर तुला भीती वाटली की माझे प्राण संकटात आहेत. अरे मूर्खा, जर आणायचंच होतं तर माझ्या मृत शरीराला रथातून आणायचं होतंस. जीवात जीव असताना रावण रणभूमीतून पाठ टाकून पळून गेला. हा कलंक तर नसता लागला आम्हाला. मूर्खा, तू दशानन रावणाचा रथ चालवण्यास योग्य नाहीच बेकडा. आमच्या आज्ञेशिवाय आमच्या रथाला शत्रूच्या समोरून का हलवलास? तू चिरकालापासून मिळवलेलं आमचं यश, आमचं शौर्य, आमच्या तेजाला, आमच्या अटल विश्वासावर पाणी पाडलंस तू. तू शत्रूच्या समोर आम्हाला भेकड म्हणून सिद्ध केलंस. तू अपराधी आहेस. तू दंड देण्यास योग्य आहेस. तू शत्रुता केली आहेस. महाबली महाराज, मी भेकड नाहीये. आपल्या बळा पराक्रमाने चांगल्या प्रकारे परिचित आहे. मी आपला स्वामी भक्त सेवक, नेहमी आपल्या कल्याणाचीच कामना करतो. आपला विजय समस्त असुर जातीचा विजय आहे हे मी नाही विसरलो. महाराज, भीषण संग्रामात शत्रूपेक्षा आपली प्रबळता मला कमी दिसायला लागली. माझे अश्वही मार्गक्रमणामध्ये शिथिल व्हायला लागले होते. त्यावेळी जी लक्षणे दिसत होती त्यावरून मला काही अमंगल होण्याची शंका येऊ लागली होती. स्वामी, सारथ्याचे कर्तव्य आहे देश काल उत्साह अनुत्साह आपल्या स्वामीच्या हिता अहिताबाबतीत नेहमी सतर्क राहायला हवे. शत्रूच्या जवळ जाण्याचा, दूर होण्याच्या योग्य निर्णयाच्या बाबतीतही सावध राहावे. जर आपण माझी ही चूक दंड देण्यासारखी मानता तर जो पाहिजे तो दंड देऊ शकता. यावर आम्ही नंतर विचार करू. यावेळी तू आम्हाला लवकर रणभूमीत शत्रू समोर तीव्र गतीने घेऊन चाल. चाल. चलावे, शिबिरात चलावे. आपल्या घावावरती उपचार केले पाहिजेत. बंधू, युद्धभूमीतून तर केवळ प्राण गेल्यानेच दुसऱ्यांच्या खांद्यावरून उचलून नेलं जातं. छोट्या मोठ्या घावांनी घाबरून पळून जाणाऱ्यानं युद्धभूमीत आलंच नाही पाहिजे. आज एकही वानर सैनिक जिवंत नाही राहणार. राम आणि लक्ष्मण या दोघांना मृत्यू लोकात पाठवून आपल्या हृदयातील आग शांत करेन. दशानन, युद्धापासून पळालेल्या भेकडा, अशी बडबड करून बढाया मारायला लाज नाही वाटत? आकडा, तुझं लपून ठेवलायस आपल्या भिकारी स्वामीला.
त्याला सांग दशानन आव्हान देत आहे. आव्हानाचा प्रतिकार करायला मी आलो आहे लंकेश. तूच रणभूमीला पाठ दाखवून निघून गेला होतास. पाठ नाही, आम्ही तुला नवीन धडा शिकवण्याचं सामान आणायला गेलो होतो. हे घे माझं तामशास्त्र. शस्त्राची उकल तुझ्याकडे होती म्हणून तू वाचलास. परंतु हे माझं असुरास्त्र ज्याने देवताही नाही वाचू शकल्या, तुझ्या साऱ्या सेनेसहित किड्या पतंगाप्रमाणे तुलाही धुळीत मिळवून टाकेल. याचाही प्रयोग करून तू तुझी अभिलाषा पूर्ण कर लंकेश. घे. रावण, वीरांप्रमाणे युद्ध कर. कट कपटाचं युद्ध शूरवीरांना शोभा नाही देत. रावणाशी सामना करण्याची शक्ती आणि साहस तुझ्यात नाही. तू हत्यार खाली ठेव, आम्ही तुझ्या सर्व अपराधाला क्षमा करू. कारणही साथ मिटावे. छलबल माया रावण जाणे, मायामतीला नाही ओळखावे. डोंगी हिम्मत न हारता पुन्हा पुन्हा आव्हाने, अभिमानी मध्ये बरीच आढी आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. शंका कोणाचा वाजेल, झेंडा कोणाचा झुकेल. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. आज धर्म आणि पापाची लढाई आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. निर्णयाची वेळ आता आली आहे. सूर्यानं अस्त होऊन तुझी मदत केली. युद्धविराम झाल्या कारणाने तू जिवंत राहिलास. परंतु उद्या तू आपल्या पायानं चालत परत नाही जाऊ शकणार. समज आजची रात्र या पृथ्वीवरील तुझी अंतिम रात्र असेल. मला तर तुझ्या डोक्यावर आत्तापासून काळ फिरताना दिसू लागला आहे. जो काळ तुला दिसत आहे तो माझ्या बाणात बसून तुझीच प्रतीक्षा करीत आहे. तुझे आता थोडेसे श्वास बाकी राहिले आहेत. ते समाप्त झाल्यावर तो तुला आपल्या पाशात बांधून घेईल. ही वेळ बोलण्यात वाया घालवू नकोस रावण. जाऊन तुझ्या परलोकी जाण्यावर एखादा उपाय शोध. चाल.
वाजे युद्धविरामाचे जसे झाला सूर्यास्त ना कोणी विजयी झाला ना कोणी झाला परास्त. अहो दादा, सर्व शरीरावर घावच घाव झालेत. किती खोल जखमा आहेत. युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात लक्ष्मण. आज सूर्यास्ताच्या वेळी युद्धविराम नसता झाला तर दोन्ही भावांची प्रेत आज रणभूमीत पडलेली असती. अहो दादा, सर्व शरीरावर घावच घाव झालेत. किती खोल जखमा आहेत. युद्धात झालेल्या जखमा तर वीरांचे अलंकार असतात लक्ष्मण. आज सूर्यास्ताच्या वेळी युद्धविराम नसता झाला तर दोन्ही भावांची प्रेत आज रणभूमीत पडलेली असती. दादा, मी सर्व काही जाणतोय. किती पीडा सहन करताय आपण. अरे, आता पीडा कसली. तुझ्या हाताच्या स्पर्शात आईची ममता आणि भावाचा स्नेह सर्व जणू काही एकत्र मिळालं आहे. सारथ्याकडून समजलं की आज युद्धात एकदा आपण मूर्छित झाला होता. हे पहा, महार आणि मंदोदरी, दोन प्रतिस्पर्ध्या जेव्हा युद्ध होतं तेव्हा विजय एकाचाच होतो. म्हणून युद्धात जो जातो त्याला मूर्छाच काय, मृत्यूलाही तयार असलं पाहिजे. जो मरणाला घाबरतो त्याने युद्धावर जाऊ नये. युद्ध करणार नाही तो कधी विजय नाही प्राप्त करू शकणार. बघशीलच, उद्या तुझा राम असं घनघोर युद्ध करेल की युद्धाच्या इतिहासात ते सोन्याच्या अक्षरात लिहिलं जाईल. ज्याला विजयाची इच्छा असेल त्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारायला तयार होऊन रणभूमीत जावं. जीवन आणि मृत्यू दोघांना खेळ समजून हसत हसत त्याच्याशी खेळलं पाहिजे. आपण म्हणालात की युद्धात विजय केवळ एकाचाच होतो, परंतु असंही होऊ शकतं की दोघांमध्ये कोणाचाही पराजय नाही होणार. मग तेव्हा दोघेही विजयी म्हटले जातील. युद्धाला अर्धवट सोडून नाही, तडजोड करून. बरं, तीच गोष्ट मंदोदरी, कधी कधी आम्हाला असं वाटतं की तू रावणाची पत्नी म्हणण्यास लायक नाहीस. तुझ्यामध्ये वीरतेची एक झलक सुद्धा नाही दिसत. वीरता वीरता, नाथ हा एक शब्द नावामागे जोडल्याने मनुष्याच्या वाईट कामांना आदर आणि सन्मान नाही मिळत. अत्याचार तर अत्याचारच राहतो, मग तो कितीही मोठ्या वीरतेने केलेला का असेना. जर प्राणी धर्मासाठी लढला तर दोन्ही अवस्थेत वीर म्हटला जातो. मग तो जगला अथवा मेला. परंतु जर प्राणी अधर्मासाठी लढला आणि जगला तरी अत्याचारीच म्हटला जातो. आणि जर तो मेला तर लोक म्हणतात की त्याला त्याच्या कर्मांचा दंड मिळाला आणि त्याची सांत्वना कोणीही करत नाही. तुला काय म्हणायचं आहे? मी आपल्याला काहीही सांगत नाही स्वामी. केवळ आपल्याला विचारू इच्छित की हे युद्ध आपण कशासाठी करीत आहात? विजयासाठी. विजयासाठी? त्या विजयाने आपला काय लाभ होणार? यश आणि कीर्ती. यश आणि कीर्ती? त्या यश आणि कीर्तीची गाथा कोण गाणार? हो, मी आपल्याला विचारते,
की राक्षस जातीचा विध्वंस झाल्यावर आपली विजय पताका उचलून आपल्या मागे मागे कोण येणार? आपल्या विजयाचा उत्सव करायला उरला आहे कोणी? आपले पुत्र, आपले भाऊ, आपले नातेवाईक, आपले मित्र कुठे गेले? सर्व लोक ज्यांच्यासाठी मनुष्य मोठ्यात मोठा पराक्रम करत असतो. हो, आपल्या विजयाचा उत्सव करायला केवळ एक आपण आणि एक मी, दोघेही भूताप्रमाणे विध्वंस झालेल्या लंकेत नाचत फिरूया. काय या अशा विजयासाठी आपण आपले प्राण पणाला लावणार आहात? ही बुद्धिमानी नाहीये स्वामी. मंदोदरी. हो नाथ, म्हणून मी सांगते की अजूनही वेळ आहे. जितके लोक वाचले आहेत त्यांना वाचवा आणि धर्माच्या मार्गाचा अवलंब करा. मी माझ्या सौभाग्याची भिक्षा मागते आपल्याकडे स्वामी. मंदोदरी, तू स्वार्थपूर्वक सल्ला देत आहेस. तुला तुझ्या सौभाग्याची चिंता आहे, आपल्या पतीच्या यशाची चिंता नाही. शास्त्र सांगतं ज्याची कीर्ती नाहीशी झाली तो मनुष्य मेला म्हणून समजावं. महाराणी मंदोदरी, रावण मरून सुद्धा कधी मरणार नाही. त्याचं नाव त्याच्या कीर्ती बरोबर जिवंत राहील, जिवंत. उद्याचे युद्ध आजच्या युद्धापेक्षा भीषण होईल. शक्यता आहे उद्याचे युद्ध अंतिम युद्ध होईल. नक्कीच अंतिम युद्ध होईल. आता रावणाच्या बाजूने लढणारा राहिला कोण आहे? 2-4 सेनानायक आणि एकटा रावण. आपण चिंता नका करू महाराज, आपला विजय नक्की होईल. अंतिम विजय आपलाच होईल. धर्म, नीती आणि सत्य आपल्या बाजूला आहे, म्हणून आपला विजय अवश्य होईल. हे विसरू नका तुम्ही, एकटा रावण दुनियेतील सर्व राजांच्या, सर्व सेनांचा संहार करू शकतो. त्याला जिंकणं इतकं सोपं नाही समजलं पाहिजे. या वेळेस त्याच्या डोक्यावर काळ फिरतो आहे. साक्षात महाकाळाचे विक्राळ रूप धारण केलं आहे. या वेळेस तो अशा स्थितीत पोहोचला आहे जिथं त्याला सर्वनाशी सर्वनाश सुचतो आहे. पाहिजे तर आपला सर्वनाश हो किंवा शत्रूचा, अशा शत्रूपासून सावध राहिलं पाहिजे. म्हणून हे महाबली हनुमान, आपल्याला हर क्षण चौकस आणि पूर्णपणे सावध राहणं आवश्यक आहे. उद्या आपला एक एक योद्धा आपल्या स्वतःला पूर्ण सैन्यबळ समजून आपला प्राणांतक पराक्रम केला पाहिजे. शत्रू मायावी, अधर्मी, अनाचारी आहे. आज रात्री कोणी एक क्षण सुद्धा डुलकी नाही घेणार. रात्रीला निशाचराची शक्ती अपार होऊन जाते. त्याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तो नीती नियम तोडून मायावी शक्तीनं रात्रीच्या अंधारात आक्रमण पण करू शकतो. शत्रूमध्ये आता इतकी शक्ती नाही की आज रात्री आक्रमण करेल. हनुमान, बऱ्याच वेळेला असं होतं की विजयाच्या विश्वासाच्या अतिरेकाने एक पक्ष असावधान होऊन जातो आणि तीच असावधानीच विजयाला पराजयात बदलते. आजची रात्र इतिहासाच्या अशाच वळणावर रात्र अंतिम हीच रात्र भारी. बस एका रात्रीची ही कहाणी आहे सारी. हीच रात्र अंतिम हीच रात्र भारी. नाही बंधू बांधव न कोणी सहायक. एकटा आहे लंकेत लंका नायक. सर्व रत्न बहुमूल रणांगणी मारले. लागले घाव ऐसे की भरूनी न यावे. दशानन याच विचारात जागता है के जे
रात्र अंतिम हीच रात्र भारी, हीच रात्र अंतिम हीच रात्र भारी. तो भगवान मानवास समजेल इतुका की मानवाच्या जीवनात संघर्ष कितुका. विजय शेवटी तर धर्मवीरांचा होई, परंतु किती सहज नाही हे मोती. बहुत आहे झाली युद्धात व्यर्थ हानी, जाऊन पोचल परिणामी आता कहाणी. वचन पूर्ण करो देवता सुखकारी, हीच रात्र अंतिम हीच रात्र भारी, हीच रात्र अंतिम हीच रात्र भारी. रात्र अंतिम हीच रात्र भारी. बसे का रात्रीची ही कहाणी है सारी, हीच रात्र अंतिम हीच रात्र भारी. हीच रात्र अंतिम हीच रात्र भारी. आज सूर्यास्तापर्यंत युद्धाचा निर्णय होईल. निर्णय होईल की सूर्यवंशीय रामाचा सूर्य डुबेल किंवा पुलस्त्य वंशाचं नाव निशाण पुसलं जाईल. सीता सौभाग्यविहीना होईल किंवा मंदोदरी. नाही नाही नाथ,
असं नका म्हणू. कूस उजाड झाली, महाल स्मशाने झाली आहेत. आता मला सौभाग्यविहीना नका बनवू. बस आता आपण सीतेला परत पाठवा. सीतेला परत पाठवू? सिंहाच्या कब्जात आलेलं सावज त्याच्या जिवंतपणी त्याच्या हातून नाही सुटत. इतिहासात हा अमीट लेख राहील. रावणाच्या जिवंतपणी त्रैलोक्यातील सर्व देवी शक्ती मिळून सुद्धा सीतेला लंकेशापासून मुक्त नाही करू शकल्या. नाथ, माझ्या जीवन आधारा, आता या वैराचा अंत करा. साधारण पुरुष नाहीयेत श्रीराम. श्री म्हणू नकोस आमच्या शत्रूला मंदोदरी. आणि अंत? कुणाचा अंत? हेच पाहायचंय, कुणाचा अंत होणार. जोपर्यंत राम आणि रावण दोघं पृथ्वीवर राहतील तोपर्यंत वैराचा अंत कसा होईल? मंदोदरी, शांतीसाठी आमच्या दोघांपैकी एकाचा अंत होणं आवश्यक आहे. तू रामाला भगवान मानतेस. हा, होऊ शकतं तो साधारण नर नाही. इंद्रजितही त्याला नारायण म्हणून गेला. जर तो नारायण असला तरी ही जीत रावणाचीच आहे, ज्याला मारायला स्वतः परमेश्वराला धरतीवर दारोदार भटकावं लागत आहे. त्याची यशगाथा दुनिया कशी विसरेल? परमवीर रावण अमर राहील. वैकुंठही आमचा गौरव कमी नाही करू शकला, तो पृथ्वीवर आमचा गौरव कसा कमी करेल? रावणाचं अमरपद अक्षय होतं, अक्षय आहे आणि अक्षय राहील. प्राणनाथ, मंगल तिलक तरी करून जा. काही अमंगल, काही अपशकून रावणाच्या यशाची बाधा नाही बनू शकत. नाही बनू शकत मंदोदरी, नाही बनू शकत. हे महाकाल, मला माहित आहे या अपशकुनाद्वारा तू मला घाबरवतो आहेस, ज्यामुळे मी माझी हार मानून रामाच्या पायाशी वाकला जाईन. कारण की राम तुझ्या समोर प्रत्येक वेळी हात बांधून सहायतेसाठी गयावया करत असतो. म्हणून तू माझी उपेक्षा करतोयस. तुला रामाला साथ द्यायची आहे. मी हेही जाणतो की तू मला माझ्या अहंकाराचा दंड देऊ इच्छितोयस, परंतु मी माझ्या अहंकाराला नाही सोडू शकत. मला माझ्या शक्तीवर अहंकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या शक्ती मला काही दान म्हणून नाही मिळाल्या. माझ्या कठोर तपश्चर्येच्या निमित्तानं, कर्माच्या विधानानुसार
तू मला त्या शक्ती प्रदान करण्यासाठी लाचार होता. मी माझ्या बाहुबलानं त्या शक्ती प्राप्त केल्या आहेत, म्हणून मी त्यांच्याबद्दल अहंकार केला आहे. जेव्हा कोणी अपूर्व शक्ती प्राप्त करतो तेव्हा तुझीच माया त्याला शक्तीच्या मस्तीनं वेडा करते. शक्तीची मस्ती तर तुझ्या देवताही सहन नाही करू शकत, त्यांनाही अहंकार होतो. तीच अवस्था माझी आहे. शक्ती मिळाल्या त्याच्यापासून अहंकार झाला आणि त्या अहंकाराच्या शक्तींची मस्ती सहन नाही करू शकलो. त्या शक्तींच्या मस्तीनं दुसऱ्यावर अत्याचार केला. धर्माला सोडून अधर्माच्या मार्गावर चाललो आहे तर त्याचा दंडही भोगला पाहिजे. परंतु रावण दंडही त्याच गर्वानं भोगेल ज्या गर्वानं त्याने त्या शक्ती भोगल्या. रावण नाहीसा होईल परंतु वाकणार नाही. त्रिलोकेश्वर, ज्या रामाची तू साथ देत आहेस तो रामही पाहून घेईल की रावणाबरोबर युद्ध करणं किती कठीण काम आहे. जर जिवंत राहिलो तर आज येऊन पुन्हा तुझं दर्शन घेईन. जय लंकेश, 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 जय लंकेश. रावण रथी निरथ रघुवीरा, पाहे विभीषण भयाने हो अधीरा, भयाने हो अधीरा. अधिक प्रीतीने मनात येई संदेह, वंदी चरण म्हणे सहित सहेते, सहित सहेते. हाती नाही रथ नको पायी पायी जाणे, हेच विधी तर वीर बलवान. हा संग्राम बरोबरीचा नाहीये. श्री रघुनाथ अनवाणी भूमीवरून चालत आहेत आणि रावण आपल्या दिग्विजयी अक्षय रथावर स्वार होऊन युद्ध करीत आहे. ब्रह्मा आणि महादेवाकडून मिळालेल्या शक्तीच्या बळावर तो चारही बाजूला त्राही त्राही माजवत आहे. देवानो, याचा काही उपाय नाही. उपाय आहे. कल्याणमस्तु. हे इंद्रा, आजच रावणाची मार्केश दशा आहे. यावेळी श्रीराम प्रभूची सहाय्यता करण्यानं सर्व देवतांची कार्य सिद्ध होतील. तू त्वरित आपला दिव्य रथ श्रीराम प्रभूच्या सेवेसाठी पाठव. तशी आज्ञा पितामह. मातली, आज्ञा देवराज. मातली, तू यावेळी आमच्या दिव्य सुवर्णमय रथाला घेऊन समरांगणामध्ये श्रीरामाच्या सेवेला जावेस. त्यांना सांगावे की पितामह ब्रह्माजींच्या आदेशाने इंद्राने आपला रथ आपल्या सेवेसाठी पाठवला आहे, जो रावणाच्या बरोबर मायावी युद्धाच्या वेळी आपल्यासाठी सहाय्यक आणि उपयोगी होईल. जशी आज्ञा. परम मनोहर दिव्य रथ, सुरपती दिव्य
बखान रथ तो घेऊन मातली रथ तो धरेवर आला हे रघुकुल तिलक, श्री रघुनाथ, श्री लक्ष्मण कुमार, आपल्या श्री चरणांशी सारथी सेवाधारी मातलीचा प्रणाम. प्रणाम. प्रभू, मी मातली नामधारी इंद्राचा सारथी आहे. सुरेंद्रांना आपल्या विजयाच्या इच्छेनं आपला दिव्य रथ आपल्या सेवेसाठी पाठवलाय. याचा स्वीकार करा प्रभू. परंतु आम्ही तर देवराज इंद्राकडून कोणतीच सहायता नाही मागितली. हे नाथ, देवराजांनी हा रथ पितामह श्री ब्रह्माजींच्या आज्ञेवरून पाठवलाय. देवराजांनी सांगितलंय की रावणाबरोबर मायावी युद्धात हा आपल्यासाठी उपयोगी होईल. सावधान दादा, युद्ध क्षेत्रात अचानक कुणावर विश्वास सुरक्षित नाही. शत्रू विकट कट कपट करण्यात सिद्धहस्त आहे. श्री लक्ष्मणांची सतर्कता कौतुकास्पद आहे. आपला संशय नाहीसा करण्यासाठी मी या रथाचं विशिष्ट वर्णन ऐकवतो, जे फक्त देवलोकवासियांनाच माहीत आहे. हे रघुवंशमणी, त्रिपरारी श्री ब्रह्माजी द्वारा निर्मित हा दिव्य रथ आहे. यात 7ही कुलगिरांचं बळ आहे. अष्टमहानाग, वासुकी, अनंत, दक्ष, शंखपाल, मुलकी, पद्य, महापद्य आणि कारकोटक या रथाच्या लगामाच्या दोऱ्यांमध्ये अदृश्य रूपात आहेत. नक्षत्ररूपी रत्नांनी हा रथ अलंकृत आहे. यात इंद्राचं महान धनुष्य, अग्निसमान तेजस्वी कवच, कल्याणमयी उज्ज्वल शक्तीचे बाण आहे. हा आवश्यकतेप्रमाणे लहान आणि मोठाही होऊ शकतो. आपल्या बाणांच्या गतीनं चालू शकतो. हा दिव्य रथ सागराच्या लाटांवर, अग्नीच्या ज्वाळांवर निर्विघ्न धावू शकतो. सर्वात मोठं प्रमाण या रथाला जोडलेले दिव्य पांढरे घोडे आहेत, जे आपल्या दिव्य असल्याचे प्रमाण स्वतः देतात. प्रभू, युद्ध क्षेत्रात याचा चांगला उपयोग करून याला धन्य करावं. प्रभू, सुराधिपतीनं आपल्या सेवेची संधी देऊन मला धन्य केलंय. संशय सोडून देऊन देवहित आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी याचा स्वीकार करावा. करुणानिधान, प्रभू, संशय सोडून येऊन याचा सदुपयोग करावा. यातच सर्वांचे हित आहे, सर्वांचे कल्याण आहे. पितामह ब्रह्माजी, देवराज सुरेंद्र तसंच समस्त देवतांना आमचा शतशत प्रणाम आणि सादर धन्यवाद. देव मनोरथ सफल हो, मनात ये विचार
रथ केला स्वीकार. आदेश द्यावा स्वामी. मातली, शत्रूनं कसाही अनितीचा मार्ग स्वीकारो, तू माझे संकेत पाहून कार्य करावस. हे पुरुषोत्तम, आपला अभिप्राय, घोड्यांची गती, शत्रूची चाल, त्याचं बलाबल, प्रत्येक गोष्टीचा विचार केल्याशिवाय जर काही केलं तर माझी सारथी विद्या व्यर्थ आहे. सारथ्याला या सर्व गोष्टींचं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आपण निश्चिंत राहा प्रभू. शत्रूचा कोणताही रथ या रथाच्या गतीचा सामना नाही करू शकणार. आता आमच्या रथाला युद्ध क्षेत्राच्या मध्ये घेऊन चल. जशी आज्ञा प्रभू. जय श्री गणेश. आक्रमण! महोदर, या वनवाशाजवळ हा असा रथ कुठून आला? हे अवश्य देवतांचं षडयंत्र असणार. होय महाराज, या रथाला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. हा स्वयं देवराज इंद्राचा रथ आहे. इंद्राचं हे साहस आमच्या विरुद्ध होऊन रामाला सहायता करतोय. इंद्र, रामापासून मोकळं झाल्यावर तुझ्या बरोबरही हिशोब चुकवावा लागेल. नव्या नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये. तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती. परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे. अरे तपस्वी, अजूनपर्यंत तू ज्या योद्ध्याला मारलंस मी त्यांच्याप्रमाणे नाही. माझं नाव आहे रावण. तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात, लोकपाल तर ज्याचे बंदी आहेत. तू खर, दूषण आणि विराटला मारलंस. बिचाऱ्या वालीचा लपून वध केलास. कुंभकर्ण आणि मेघनाथला मारलंस. आज मला त्या सर्वांचा सूड घ्यायचा आहे. जर तू रणभूमी सोडून पळून नाही गेलास तर आज त्या सर्वांचं वैर काढीन. हे नको विसरूस, आज रावणाशी सामना आहे. रावणाशी. नीच निशाचर, असहाय्य स्त्रीवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कोणत्या निकषावर स्वतःला वीर म्हणवतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल. दंड देण्याचं काम राजाचं आहे, कोणा भिकाऱ्याचं नाही. पहिल्या प्रथम दंड हा घे तुझा दंड.
एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला, दोन महारथी दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला, दोन महारथी दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. आज काही ना काही निर्णय होऊन जाणार, निश्चित ही पापी कर्म्याला फळ मिळणार. भरला जातो जेव्हा पापाचा घडा, पापी पाही फक्त काळ उभा, पापी पाही फक्त काळ उभा. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला, दोन महारथी आकाशात संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम.
रघुनाथाचे अमोघ बाण निष्फळ होत आहेत. नाही देवेंद्र, रघुनाथाचे बाण निष्फळ नाही होत. ही तर रावणाची आसुरी माया आहे. यामुळे त्याची मस्तके कापली जातात आणि जोडली जाऊन पुन्हा सजीव होत आहेत. अशा प्रकारे रावणाचा संहार कसा होईल? प्रभू हृदयाला लक्ष्य करून बाण का नाही मारत? अवश्य हृदयात बाण लागताच त्याचा संहार होईल. हे देवराज इंद्र, हे एक गूढ रहस्य आहे. श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष्य करून बाण नाही चालवणार. कारण श्रीरामाला माहित आहे की रावणाच्या हृदयात निरंतर सीतेचा वास आहे. सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम प्रत्येक क्षणी विराजमान असतात आणि प्रभूंच्या उदरात तर 14 भुवन 7 खंड सृष्टी वसली आहे. अशा अवस्थेत जर बाण मारतील तर रावणाबरोबर सीता, तिच्याबरोबर राम आणि रामाबरोबर समस्त ब्रह्मांडाचा विनाश होईल. तर मग रावणाचा अंत कधीच नाही होणार? होईल. वारंवार मस्तकावर प्रहार होईल. अशा प्रकारे मस्तकाच्या वारंवार कापण्यामुळे तो व्याकुळ होईल. अशा प्रकारे व्याकुळ अवस्थेत त्याच्या हृदयातील सीतेचा ध्यास सुटेल. जरी एखाद्या क्षणासाठी त्याच्या अंतर्मनातून सीतेचा ध्यास नाहीसा झाला तरी त्याच क्षणी अंतर्यामी राम रावणाच्या हृदयात बाण मारून त्याचा अंत करतील. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन.